हे भविष्य तुम्ही ऐकत आहात पंडित अमोघ कुलकर्णी यांच्याकडून. मित्रांनो, आजचा विषय फार गंभीर आणि तितकाच उत्सुकता वाढवणारा आहे. कल्पना करा, प्रकाशाचा स्रोत असलेला आपला चंद्र अचानक अंधाराच्या छायेत जातो. काय वाटेल तुम्हाला? भीती? आश्चर्य? असंच काहीसं वातावरण 2026 मध्ये 2 वेळा तयार होणार आहे. होय, मी बोलतोय 2026च्या चंद्रग्रहणांबद्दल. तुम्हाला वाटतंय का या ग्रहणांमुळे तुमच्या आयुष्यात, तुमच्या राशीवर काही मोठं संकट येईल? तर आज या 2 महत्त्वाच्या ग्रहणांची तिथी, वेळ आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या सकारात्मक आणि नकारात्मक परिणामांवर आपण सखोल चर्चा करणार आहोत. पहिले ग्रहण हे तर एक प्रकारे धक्काच देणारं आहे. पहिलं चंद्रग्रहण आहे 3 मार्च 2026 मंगळवार या दिवशी. हा दिवस कोणता आहे माहिती आहे? फाल्गुन पौर्णिमा, म्हणजे आपल्या सगळ्यांच्या आवडीचा सण होळी. होय मित्रांनो, या दिवशी खग्रास चंद्रग्रहण लागत आहे. खग्रास म्हणजे चंद्र पूर्णपणे पृथ्वीच्या छायेत येणार. ज्योतिषशास्त्रात याला अत्यंत प्रभावशाली मानलं जातं. हे ग्रहण आपल्या भावना, मानसिक आरोग्य आणि विशेषतः आर्थिक निर्णयांवर सूक्ष्म परिणाम करतं. आता प्रश्न येतो, गुरुजी, हे ग्रहण भारतात दिसणार का? या ग्रहणाची वेळ आहे दुपारी 3:20 पासून संध्याकाळी 6:47 संपूर्ण भारतात हे दिसणार नसलं तरी उत्तर पूर्वेकडील काही राज्यांमध्ये याचा आंशिक प्रभाव दिसेल. पण महत्त्वाचं म्हणजे या ग्रहणाचा सूतक काळ सकाळी 6:20 सुरू होईल. याचा अर्थ होळी दहन करताना तुम्हाला काही नियम पाळावे लागतील. घाबरू नका, काय करायचं आहे ते मी पुढे सांगणारच आहे. मित्रांनो, तुम्हाला जर या ग्रहणांपासून मिळणाऱ्या शुभ अशुभ संकेतांबद्दल जाणून घ्यायचं असेल तर या ज्ञानापासून वंचित राहू नका. या महत्त्वपूर्ण माहितीसाठी आत्ताच खालील सबस्क्राईब बटन दाबा आणि बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून भविष्यातील कोणतीही महत्त्वाची माहिती तुमच्याकडून चुकणार नाही. चला पुढे पाहूया दुसरं ग्रहण काय घेऊन येत आहे. दुसरं ग्रहण आहे 28 ऑगस्ट 2026 शुक्रवार या दिवशी. हे असेल खंडग्रास चंद्रग्रहण, म्हणजे चंद्राचा काही भागच पृथ्वीच्या छायेत येईल. हा दिवस आहे श्रावण पौर्णिमा, श्रावण महिना, भगवान शंकराची आराधना आणि हे ग्रहण. खंडग्रास चंद्रग्रहण हे बदल आणि धोकाचा इशारा मानलं जातं. हे ग्रहण तुमच्या व्यक्तिगत आयुष्यातील अधुरे निर्णय, नात्यांमधील असमंजसपणा आणि खास करून तुमच्या व्यवसायातील बदलांना सूचित करतं. हे ग्रहण तुम्हाला सांगतंय की जुने हिशोब मिटवा आणि स्पष्टपणे पुढे चला. तुम्हाला या 2 ग्रहणांनी तुमच्या राशीनुसार काय शिकायचं आहे, तुमच्यासाठी कोणते उपाय करायचे आहेत, हे सगळं मी माझ्या प्रत्येक राशीच्या विशेष व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला 90 सेकंदांपेक्षा जास्त सखोल विश्लेषण मिळेल, त्यामुळे त्या व्हिडिओची वाट नक्की बघा. मित्रांनो, ज्योतिषशास्त्रात ग्रहण म्हणजे केवळ अंधार नाही, तर कर्मफळ आणि परिवर्तनाचा काळ आहे. या काळात भीती न बाळगता जप, ध्यान आणि सकारात्मक विचारांची शक्ती वाढवा. दोन्ही ग्रहणे आपल्याला आयुष्यात स्थिरता आणि स्पष्टता आणण्याची संधी देत आहेत. तुमच्या राशीनुसार उपाय जाणून घेण्यासाठी तयार राहा. आपण ऐकत होता पंडित अमोघ कुलकर्णी. पुन्हा भेटूया पुढील भविष्यासह. धन्यवाद.